दोन्ही गोष्टी एकमेकाला आपण कम्पेअर नाही करीत. जॉबच्या जाग्यावर योग्य आहे आणि शेती किंवा बिझनेस हा त्याच्या जाग्यावर योग्य. त्यावेळेस 1,10,000 रुपये अमाऊंट आले त्यावेळेस मी लय खुश झालो, कारण मी म्हटलं चला आता एकंदरीत घरच्यांना म्हणा मला 20-30 रुपये लागतात. भरत गांधळे व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज 18 जानेवारी. आज आपण मार्केटला कांदा आणला आहे. ठीक आहे, आज पण आवक बरी आहे, चांगली. आणि आता एकंदरीत थोड्या वेळाने निलाव चालू होईल आणि काय जातो रेट काय नाही आपल्याला कळेल. ठीक आहे, आपण आता शिवकृपा ट्रेडिंग कंपनी इथं कांदा आणलेला आहे पार्नरमध्ये. तर एकंदरीत तुम्ही विचार करीत असताल की यंदा भरपूर कांद्याचा पैसा झालेला असेल किंवा काय, तुम्हाला एक गंमत सांगतो. विषय असा होतो की ज्यावेळेस मी म्हणजे पावत्या असतात त्या पावत्या घरी घेऊन गेलो आणि वडिलांनी विचारलं की टोटल कर एकंदरीत किती पैसे आले काय. ते तर मी म्हटलं 1,10,000 समथिंग आलेले जेवढे आत्तापर्यंत मी आणल्यात मार्केटला. त्या हिशोबाने मी ज्या पावत्या नेल्या त्या पावत्याचे कॅल्क्युलेशन केलं. ठीक आहे, तर मग मी विचार केला की चांगले पैसे आले. तर मग वडील बोलले की ठीक आहे चालतंय, चांगले पैसे आले, आता आपण चेक करू की याच्यात खर्च किती झाला काय. त्यावेळेस वडिलांनी सांगितलं की एकंदरीत 25-26 रुपये आपल्याला कापायला आत्तापर्यंत जे कामगार आहे त्यांचा खर्च आला आहे. म्हणलं ठीक आहे, आपण 1 लाख रुपये धरू, 10,000 रुपये बाजूला ठेवू. मग त्याच्यातून 75,000 रुपये राहिले. 75,000 रुपये किरकोळ कारकोळला त्यांना 5,000 रुपये आला खर्च. ते जे कामगार आहे त्यांना आणणं नेणं भाडं का असेल ते गाडीचं भाडं सगळं. तर म्हटलं 70,000 रुपये. ठीक आहे, त्याच्यानंतर ते बोललं की कमीत कमी 40,000 ते 45,000 रुपये खत फवारण्या त्याला सगळ्यांना खर्च आला. मग म्हटलं ठीक आहे, 70मधून सपोज आपण 40 गेले, सगळ्याचे गेले तर खाली 30,000 रुपये राहिले. तर वडील म्हणले 30,000 रुपये राहिले आता बरोबर. तर मग आता मी 3 महिने किंवा 3.5 महिने कांदे लागवडीपासून मार्केटपर्यंत आणण्यापर्यंत गेले, तर मला कमीत कमी 5,000 रुपये महिना त्या एका वावरामध्ये किंवा त्या 2 वावरांमध्ये पिकवण्याचं. म्हणजे जसं की रात्री पाणी भरणं किंवा फवारणी करणं, त्यासाठी तर माणूस पाहिजेलच. असं नाही की दुसरा माणूस आणून आपण ते काम करून घेतलं. वडिलांनीच केले. त्यानुसार म्हटलं ठीक आहे, मग राऊंड फिगर तुम्ही 20 करा, जे की 5-5-5ने जरी आपण धरलं तरी 15,000 रुपये होत्यात. आपण धरलं म्हणलं 20,000 रुपये तुम्हाला ओके. तर 10,000 रुपये खाली राहिले. एवढे सगळे कष्ट करून 10,000 रुपये राहिल्यानंतर आई तिकडून म्हणली, मी घरी नव्हते, मी पण शेतामध्ये जात होते हे करत होते. आईचं म्हणणं बरोबर होतं. तर आईला दिले 10,000 रुपये. मग खाली 0 राहिले बरोबर 1 लाखामधले. तर आजी तिकडून कोपऱ्यातून बघत होती. आजी म्हणली संपले पैसे. तर म्हटलं पैसे संपले. आजी म्हणली 1,10,000 झाले होते ना. अरे हा म्हटलं 10,000 रुपये आपले शिल्लक आहे अजून. आजी मग ते उरलेले 10,000 रुपये आपण आजीला दिले. आजीला का दिले, कारण शेती ही आजीमुळे चालते बऱ्यापैकी. कारण आजी अजून पण शेतामध्ये जाते, राबते. आजी आई झालं ठीक आहे. तर आणि त्यामुळंच एवढं कांदे किंवा हे लोकांचं पाहणं झालं किंवा जे रोजगार येतात म्हणजे जे रोज आणि कामगार येतात किंवा काय याचं सगळं देखरेख सगळ्या गोष्टी चालतात. तर काहीच याच्यात सांगायचं तात्पर्य मला असं आहे की ही रिॲलिटी आहे. जर मार्केट ह्या पद्धतीने असेल तर शेतकऱ्याची बऱ्यापैकी नुकसान होते. आज 4 महिने राबले शेतीमध्ये आणि ते लॉसमध्ये सरासरी. कारण कांद्याची जी क्वालिटी जर निघला आणि जर कांद्याचा तुम्हाला भाव भेटतो एकंदरीत का असेल 20, 22, 25 तर ठीक आहे, बऱ्यापैकी तुम्ही प्रॉफिटमध्ये राहताय. पण ऑलरेडी मार्केट चालले 16-17 रुपये चांगल्या कांद्याला. त्याच्यात आपल्या शेतातून कांदा जेवढा पाहिजे तेवढ्या ॲव्हरेजने निघत नाही. त्यामुळं हे लॉस चालूच असतो. आणि मग याच्यातून एक गोष्ट शिकायला भेटते की यार शेती म्हणजे हा लय मोठा बिझनेस आहे. ॲक्च्युली ते दिसत नाही आपल्याला. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या लेवलला लॉस पण होतो. पण तरी पण शेतकरी हा परत जोमाने दुसरी रिस्क घ्यायला तयार असतो. ठीक आहे, तसं जॉबमध्ये नाही. जॉबमध्ये काय कन्सिस्टन्सी अमाऊंट आहे, सगळ्या गोष्टी आहे. सो दोन्ही गोष्टी एकमेकाला आपण कम्पेअर नाही करीत. जॉबच्या जाग्यावर योग्य आहे आणि शेती किंवा बिझनेस हा त्याच्या जाग्यावर योग्य मानला जातो. तर मला सांगायचं तात्पर्य हे की ज्यावेळेस 1,10,000 रुपये अमाऊंट आले त्यावेळेस मी लय खुश झालो, कारण मी म्हटलं चला आता एकंदरीत घरच्यांना म्हणा मला 20-30 हजार रुपये लागतात ते द्या.
पण ज्यावेळेस ते मायनसमध्ये गेले त्यावेळेस मीच विचार केला की यार म्हणजे शेती म्हणतो तेवढी सोपी नाही आहे. जर केली तर प्रॉफिट आहे. त्याच्यात निसर्गाने समोरचे भरपूर सारे खरेदी विक्रीदार आहेत त्यांनी किंवा सगळ्यांकडून जर प्रॉपर रिस्पॉन्स आला तरच आपण बऱ्यापैकी त्यामध्ये अचिव्हमेंट करू शकतो. अदरवाईज बऱ्याच वेळा आपल्याला लॉस हा सहनच करावा लागतो. तर ठीक आहे गाईज, आता आपण निलाव तर खूप अजून निलाव नाही चालू झाले. आपण पहिल्यांदा निलावाचा व्हिडिओ घेऊ, नंतर आपला ब्लॉगचा कंटिन्यू करू. धन्यवाद. सो गाईज, आपण आता पोल्ट्रीचा निलाव पाहतो. मोठ्या कांद्याचा व्हायचा आज, मीडियम साईज कांद्याचे. पोल्ट्रीची रेंज आहे 11, 11.5, 1200, 900, 1500, 15.5, 15.5, पावणे 16, 16, 16, 2 ठिकाणी 16.5, पावणे 17, 17, 17, 17.5, पावणे 18, 18, 18, 2000.